शिवसेनेला पंचायत समितीमध्ये आतापर्यंत 5 जागा जिंकता आल्या आहेत। तर हे चित्र जर आपण पाहिलं तर 99 पंचायत समितीच्या गणांमध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे। धाराशिवमध्ये 13 गटातून अर्चना पाटील विजयी झाल्यात। आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या त्या पत्नी आहेत आणि त्यांनी इथून विजय मिळवलेला आहे। तर राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा पराभव झालेला आहे। 13 मधून त्यांनी ही निवडणूक लढवली होती। धाराशिवमध्ये 13 गटातून अर्चना पाटील यांचा विजय झालेला आहे, तर 13 मधून सक्षणा सलगर यांचा पराभव झालेला आहे। तर कणकवलीमध्ये महायुतीचा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। सिंधुदुर्गमध्ये भाजपचा डंका पाहायला मिळालाय। सिंधुदुर्ग जिल्हा भाजपकडे तर रत्नागिरी जिल्हा शिंदेच्या शिवसेनेकडे। सिंधुदुर्ग कणकवली या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतो। भाजपच्या उमेदवारांचा विजयी जल्लोष। तर महायुतीचे सर्वच कार्यकर्ते हे विजयी जल्लोष सध्या सिंधुदुर्गात कणकवलीमध्ये करतायत, कारण तिथं महायुतीनं बाजी मारली आहे आणि त्याचाच हा विजयी जल्लोष। बार्शीमध्ये 22 पंचायत समिती गणामधून भाजपचे राजेंद्र सुरवसे हे विजयी झाले आहेत। तर बार्शीतनं निकाल समोर येतोय। 22 पंचायत समिती गणातनं भाजपचे राजेंद्र सुरवसे यांचा विजय झालाय। बार्शीतल्या 22 पंचायत समिती गणामध्ये सोलापुरात भाजपचा आणखी एक विजय। तर बार्शीमध्ये 22 पंचायत समिती गणामधून भाजपचे राजेंद्र सुरवसे हे विजयी झाले। तर कणकवलीची दृश्य आपण पाहतो। विजयी गुलाल